सूर्याची पिल्लेमध्ये जे कलाकार होते ते सगळे अवली होते, म्हणजे तू त्यांना सगळ्यांना कसं हँडल केलं आणि ते सगळे एकत्र आल्यावर काय घडलं, काय किस्से मला जरा सांग ना. नाही, तसे किस्से बरेच घडले. म्हणजे अगदी सुरुवातीपासून जेव्हा आम्ही अशी कास्ट ठरली, त्याच्यात आनंद निगळे असणार आहे, पुष्कर श्रोत्री असणार आहे, अनिकेत विश्वासराव, उदय सबनीस, अतिशा नाईक, क्षिती जोग, हे सगळे जेव्हा अशी आमची कास्ट ठरली तेव्हाच लोक असं म्हणायचे की अरे या सगळ्यांना तू एकत्र कसं काय बांधून ठेवणार आहे. आणि रिहर्सल्सपासून आम्ही खूप धमाल करत होतो, कारण ही टीम इतकी घट्ट बांधत गेली ती रिहर्सल्सपासून. पण मला वाटतं ना की हे सगळे जरी काय टाइमपास धमाल असले तरी सुद्धा प्रत्येकजण कुठेतरी एक जबाबदार कलाकार आहे. एनिथिंग फॉर सुनील बर्वे, म्हणजे ह्याच्यात शंकाच नाही. सुनीलने ज्या पद्धतीने ही आयडिया आम्हाला जेव्हा सांगितली तेव्हा अगदी खरं सांगायचं तर कुठल्याही पद्धतीने नाटकाचे पैसे किती, नाटकात काय असणार आहे ह्याची कुठलीही चौकशी न करता आम्ही नाटक करणार आहोत असं प्रत्येक जण म्हणाला होता. माझ्या दृष्टीने मला विचाराल तुम्ही याच्यात काय एन्जॉय केलं, तुम्हाला काय आवडलं, तर मी म्हणेन की माझी टीम, माझ्याबरोबर काम करणारे कलाकार हे फार मला आनंद देऊन गेले त्या 25 प्रयोगामध्ये. ही माझ्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. पण मजा आली, खूपच मजा आली. आज या ठिकाणी सुनील बर्वेने आम्हाला हर्बेरियमच्या झाडावर चढवले आहे. तर आज सूर्याची पिल्ले नसून आम्ही बर्व्याची पिल्ले आहोत. त्यांच्या कार्याची ज्योत आपण सगळ्यांनी मिळून काय म्हणायचे तुला, पेटवली पाहिजे. अशी पेटवतात का? पुढे नेली पाहिजे. बरोबर पुढे नेली पाहिजे. निर्माता म्हणून तुला काय काय अडचणी आल्या ह्याच्यामध्ये? निर्माता म्हणून खूप अडचणी आल्या. मुळात अडचण आली ती माझा तिकीट दर मी जास्ती ठेवणार होतो त्याच्याविषयीची मला अडचण आली. मला शनिवार रविवारचे प्रयोग करण्याची म्हणजे थिएटर्सना परवानगी मिळाली किंवा तारखा मिळाल्या, याच्यावरून सुद्धा मला सगळ्या क्वार्टर्समधून खूप विरोध झाला आणि कसं काय तुम्ही असं करू शकता वगैरे असे प्रश्नही विचारले गेले. व्यावसायिक नाट्य निर्माता संघाकडून मला अजूनही एका थिएटरला परवानगी नाहीच आहे. गडकरी रंगायतनला मी प्रयोग करू शकत नाही, कारण त्यांचं एक त्यांनी असं ऑब्जेक्शन घेतलं आहे काहीतरी. आता ते काय एक्झॅक्टली ते मी सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या परीनं. मी त्याच्यातून खरं तर या सगळ्यांच्या जोशामुळे आणि या सगळ्यांच्या एनर्जीमुळे यातून तग धरून पुढे आलो आहे आणि यश जे आहे ते सगळ्यांचंच आहे. त्यामुळे मला खूप बरं वाटतं. प्रेक्षकांनी झुंबड केली या नाटकाला, तर तुम्हाला काय वाटलं या सगळ्या यशाबद्दल? मला यशाबद्दल मजाच वाटली, कारण का नाही आवडणार. आपण केलेलं नाटक एक चांगल्यापैकी लोकांनी उचलून धरलं आहे. त्याच्याबद्दल ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्याची मात्र मला खूप खूप मजा वाटली. प्रत्येक प्रेक्षकांनी नाटकाविषयी कौतुक केलं, कलाकारांविषयी कौतुक केलं, या कल्पनेविषयी कौतुक केलं. प्रेक्षक चांगलं सकस असं नाटक दिलं तर प्रेक्षक येतात. केवळ 25 प्रयोग आहेत म्हणून प्रेक्षक आलेले नाही आहेत, तर एक चांगलं नाटक बघण्याची त्यांची सांस्कृतिक भूक भागते म्हणून प्रेक्षक ह्या नाटकाकडे वळले असंही म्हणायला हवं. मला त्याचाच आनंद वाटतो की जेव्हा आम्ही शेवटी कर्टन कॉल घेतो त्या कर्टन कॉलमध्ये प्रेक्षकांच्या डोळ्यातलं जे प्रेम होतं ना त्या नाटकाविषयीचं ते खूप महत्त्वाचं होतं. वसंत कानेटकरांची लेखणी, वसंत कानेटकरांचं त्या नाटकाचं क्राफ्टिंग, सगळ्या कलाकारांचे परफॉर्मन्सेस, हे सगळे मला वाटतं कारणीभूत होते हे 25 प्रयोग हाऊसफुल होण्यासाठी. आणि खऱ्या अर्थाने अख्खी एक टीम जी लागली होती कामाला आणि त्या टीमचं हे एंटायरली यश आहे. हर्बेरियम कॉन्सेप्टचं यश आहे. म्हणून शाळेत गेलो तर तिथे भलतीच सभा चालली होती विद्यार्थ्यांची. शाळेची एक वेगळी गंमतच झाली. सगळ्या गमती कळून चुकल्या. शाळा कशी चालते, प्रेस कसा चालतो ते एकमेव विश्वस्त म्हणून एकदा तपासणारच आहे मी या मुक्कामा. नाही जामवंतराव, फारसं काही बिघडलेलं नाही. काहीच बिघडलेलं नाहीये रे, उलट चंगळत चाललेली बघतोय ना मी. नमस्कार. अरे पण राष्ट्राचं काय राष्ट्राचं काय?